दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आणि नांदेडमध्ये येथे भाजपचे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। आपण बघतो या ठिकाणी आयडिया चौकात भाजप कार्यकर्ते एकत्र आले होते, फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली आणि नेमकं त्यांना काय वाटतं हेच आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर आहेत। भाऊ, काय सांगाल, भाजपाने जे येथे दिल्ली जिंकली? आज नांदेड शहर जिल्हा महानगर भाजपाने दिल्लीमध्ये आज सत्ता बदल झालेला आहे। आमचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शहा, नड्डा साहेब आणि महाराष्ट्रातून प्रचारात गेलेले आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परिश्रमामुळे आज 27 वर्षानंतर अहंकारी केजरीवाल यांचं आज राज्य उलटून लावून भाजपची सत्ता आलेली आहे। आणि त्या सत्तेचं आज जल्लोष करण्याकरता महानगरमध्ये सर्व पदाधिकारी, सर्व मोर्चाचे अध्यक्ष, मोर्चाचे पदाधिकारी, महिला मोर्चा, आमचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य सगळेजण आज आले होते। आज मोठ्या जल्लोषामध्ये सगळ्यांनी आज हा जल्लोष साजरा केलेला आहे आणि सगळ्यांनी आमच्यातर्फे, महानगरतर्फे आपले नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन केलेलं आहे आणि पूर्ण दिल्लीच्या जनतेचा आभार मानलेला आहे। ज्या पद्धतीनं भाजपाची विजयी घोडदौड सुरू आहे, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होऊ शकतात, भाजप सोबत नारा देऊ शकतात ज्या पद्धतीने विजय होतो? आगामी काळामध्ये होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आहेत। आमचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांनी सांगितले आहे की खालच्या लेवलला, ब्लॉक लेवलला परिस्थिती कशी आहे आणि ज्याप्रमाणे ब्लॉकचे सर्व कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे निवडणूक होईल। जर म्हणले युती करा, युती करा, नाही करायचे म्हणले सोबत लढतं, सोबत लढा, खालच्या पूर्ण टीमला त्यांनी परवानगी दिलेली आहे। निश्चित आपण बघतो, हे होते माजी आमदार अमर राजूरकर। काय सांगाल, आज भाजपाने जे मोठा विजय मिळवला, कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? भाजपचं जे काम आहे आणि केजरीवालचं जे आतापर्यंतचा जे भ्रष्टाचार होता, दुटप्पीपणा जे होता, त्यांनी आपल्या इन्सुलिनचा सुद्धा विषय करून ठेवलेला होता आणि जे दारू घोटाळा, शराब घोटाळा जे त्यांनी केलेला आहे त्याचाच वचपा जनतेने काढलेला आहे आणि नरेंद्र मोदी भाई यांच्या कामाचं पावती जी आहे आजच्या निकालाने मिळालेली आहे। निश्चित आपल्यासोबत भाजपाचे नेते परवीन साले, काय सांगाल, भाजपाने मोठा विजय मिळवला, आपणही जल्लोष साजरा केला आहे। 27 वर्षांनंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या अथक प्रयत्नामुळे दिल्ली विधानसभेमध्ये भाजपाने परत आगमन केलं आहे। आदरणीय नरेंद्रजी मोदी, अमित भाई शहा, जगत प्रकाशजी नड्डा हे तर राष्ट्रीय नेते तिथे होतेच, पण आपल्यासाठी अभिनंदनाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस देखील तिथे तळ ठोकून होते। बिहार असेल, गोवा असेल आणि महाराष्ट्र असेल, देवेंद्र फडणवीस हे नेहमीच विजयाचे शिल्पकार राहिलेत। तिथल्या मराठी माणसाला गवसणी घालून पूर्ण बहुमताचं सरकार कसं येईल असा प्रयत्न सर्व नेत्यांनी केला। आज नांदेड महानगराच्या वतीने आमचे अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वात आम्ही जल्लोष केला, मिठाई वाटली, आतिषबाजी केली आणि केजरीवाल याचं पूर्ण मंत्रिमंडळ हे बोगस आणि भ्रष्टाचारी होतं। सोमनाथ भारती हा सेक्स स्कॅन्डलमध्ये होता, मनीष सिसोदिया यांनी दारू पॉलिसी बनवली, स्वतः केजरीवालनी शीश महल बांधला, स्वाती मालीवालला घरी बोलवून मारहाण करण्यात आली। अहंकारी रावणासारखं विधिमंडळात बोलताना केजरीवाल हे नरेंद्र मोदींना आव्हान देत होते आणि भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता मोदींना दिलेलं आव्हान हे आपल्याला आव्हान आहे असं समजून मैदानात उतरतो आणि प्रवेश वर्मा जे साहेब सिंग वर्माचे सुपुत्र आहेत, साहेब सिंग वर्मा जे भाजपाचे माजी मुख्यमंत्री आहेत, जे जाट समाजाचे नेते आहेत, त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघामध्ये स्वतः केजरीवालचा 3,500 मतांनी पराभव केला आहे। ही कार्यकर्त्यांचा विजय आहे। महाराष्ट्रातली तमाम कार्यकर्ता मंडळी या निर्णयावर खुश आहे। आम्ही आपल्या माध्यमातून सर्व राष्ट्रीय नेते आदरणीय देवेंद्रजी यांचं खूप खूप अभिनंदन करतो। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर नांदेड महायुतीमध्ये मतभेद पाहायला मिळतात। नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर असं म्हणतात की विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या लोकांनी माझ्या विरोधात पैसे वाटले। नाही, मला असं वाटत नाही। कल्याणकर तेवढे वाकपटू नाहीत, त्यांचं वक्तृत्व तेवढं वखाणण्याजोगं नाही, बोलण्याच्या ओघामध्ये स्लिप ऑफ टंग ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे एखादा शब्द त्यांच्याकडून निघून गेला असेल। पण भारतीय जनता पार्टीने नांदेड दक्षिण किंवा नांदेड उत्तर असेल आणि जिथे आम्ही लढलो नाही ती हदगावची जागा देखील असेल, प्रत्येक जागी आम्ही प्रचंड मेहनत केली। आमचं स्ट्रक्चर रेडी आहे आणि त्याचं प्रमाण हे दक्षिण विधानसभेतील आमदार जे 12 दिवसापूर्वी आमदारकीचे तिकीट घेऊन आले ते कडवट शिवसैनिक आहेत, हिंदुत्ववादी आहेत, म्हणून भाजप त्यांच्या पाठीशी उभारली। मग दिल्ली असो की महाराष्ट्र असो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकदा तुटून पडला की उमेदवाराला विजयी केल्याशिवाय थांबत नाही। तेव्हा कल्याणकरांचं हे विधान मला वाटतं तितकंसं मनावर घेण्यासारखं नाही। निश्चित आपण बघतो हे सगळे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते होते। भाजपने जे दिल्लीत विजय मिळाल्यानंतर त्यांनी इथे विजय उत्सव साजरा केला आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.